नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतातील पगारदार लोकांसाठी टॅक्स भरण्याची एक नवीन आणि खूप सोपी पद्धत. चला तर मग पटकन समजून घेऊया. टॅक्स भरायचं म्हटलं की अनेकांच्या डोक्याला ताप होतो, खरे ना? कुठल्या वजावटी, कोणते नियम, इतकी सगळी कागदपत्र, यातच माणूस गोंधळून जातो. पण आता यावर एक सोपा उपाय आला आहे आणि आज आपण तोच तपशीलवारपणे पाहणार आहोत. तर या सगळ्या बदलामागे नेमकी कल्पना काय आहे? खरं तर सरकारला टॅक्स भरायची प्रक्रिया सोपी करायची आहे. कमीत कमी नियम आणि सरळ हिशोब हाच यामागचा मुख्य हेतू आहे. ही आहे ती नवीन कर प्रणाली जी येते कलम 115 BAC अंतर्गत. यात एक सरळसोट पर्याय दिलेला आहे. तुम्ही तुमच्या नेहमीच्या महत्त्वाच्या वजावटी म्हणजे 80C ची गुंतवणूक किंवा HRA सारख्या गोष्टी सोडून द्या आणि त्या बदल्यात कमी टॅक्स रेटचा फायदा घ्या. कल्पना एकदम सोपी आहे. चला, आता या प्रणालीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहूया, म्हणजे नवीन टॅक्स स्लॅब्स. कारण तुमचा टॅक्स किती असणार हे याच आकड्यांवरून ठरणार आहे. जुन्या प्रणालीच्या तुलनेत ही नवीन प्रणाली खूपच सरळ आहे. यात उत्पन्नाच्या टप्प्यांनुसार टॅक्सचे दर आहेत आणि अनेकांसाठी हे दर जुन्या दरांपेक्षा कमी आहेत. बघूया तरी कसे ते. आता हे नवीन दर नीट बघा. ह्या टेबलमध्ये स्पष्ट दिसतंय, 4 लाखांपर्यंतच्या निव्वळ करपात्र उत्पन्नावर काहीच टॅक्स नाही, 0. मग 4 लाखांपासून 8 लाखांपर्यंत फक्त 5% टॅक्स. आणि जसजसं उत्पन्न वाढत जाईल तसतसे दर 10, 15, 20% असे वाढत जातात. हे दर जुन्या प्रणालीपेक्षा खूप वेगळे आणि बऱ्याच लोकांसाठी कमी आहेत. आता येतोय या नवीन प्रणालीचा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आकर्षक भाग. तो म्हणजे एका विशिष्ट उत्पन्न मर्यादेपर्यंत 0 टॅक्स भरण्याची संधी. हे नक्की कसं काम करतं ते पाहूया. हो, हे ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. या प्रणालीमध्ये एक विशेष रिबेट म्हणजे सवलत आहे, ज्यामुळे एका ठराविक मर्यादेपर्यंत उत्पन्न असूनही 1 रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही. तर तो मॅजिक नंबर आहे 12 लाख रुपये. जर तुमचं करपात्र उत्पन्न म्हणजे सगळ्या वजावटींनंतरचं उत्पन्न 12 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कलम 87A अंतर्गत पूर्ण कर सवलत मिळते. याचा सरळ अर्थ तुमचा टॅक्स 0 होतो. थांबा, अजून एक गोष्ट आहे. पगारदार व्यक्तींसाठी यात अजून एक फायदा जोडलेला आहे. तो म्हणजे 75,000 रुपयांची मानक वजावट म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन. मग याचा अर्थ काय झाला? हिशोब सोपा आहे. जर तुमचं एकूण उत्पन्न म्हणजे ग्रॉस इन्कम 12,75,000 रुपयांपर्यंत असेल तर त्यातून आधी 75,000ची स्टँडर्ड डिडक्शन वजा होईल. मग तुमचं करपात्र उत्पन्न आलं 12 लाख आणि त्यावर मिळणाऱ्या रिबेटमुळे तुमचा टॅक्स होतो 0. हाच या नवीन प्रणालीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. आता अनेकांना वाटेल की सगळ्याच वजावटी गेल्या असतील, पण तसं नाहीये. काही महत्त्वाच्या सवलती आणि भत्ते या नवीन प्रणालीमध्ये सुद्धा कायम ठेवल्या आहेत. चला बघूया त्या कोणत्या आहेत. तर सगळ्यात आधी ती 75,000ची स्टँडर्ड डिडक्शन, ती तर आहेच. त्याशिवाय तुमची कंपनी तुमच्या NPS खात्यात जे पैसे टाकते, ऑफिसच्या कामासाठी मिळणारा प्रवास भत्ता आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीचा वाहतूक भत्ता यांसारख्या गोष्टींवर अजूनही टॅक्स सूट मिळते. आणि फक्त भत्तेच नाही तर कंपनीकडून मिळणारे काही इतर फायदे सुद्धा करमुक्त आहेत. जसं की कंपनीने दिलेले मोबाईल बिल, 5,000पर्यंतची भेटवस्तू किंवा तुमच्यासाठी भरलेला विमा प्रीमियम, यावर सुद्धा टॅक्स लागत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की सगळंच काही गेलेलं नाहीये. बरं, आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया. म्हणजे या कमी टॅक्स दरांचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय सोडावं लागतं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हाच तो महत्त्वाचा ट्रेड ऑफ आहे. जर तुम्हाला ते कमी रेट्स हवे असतील तर काही मोठ्या आणि नेहमीच्या टॅक्स सेव्हिंग वजावटींना बाय बाय म्हणावं लागेल. आणि ही यादी बऱ्यापैकी मोठी आहे. आपलं सगळ्यांचं लाडकं कलम 80C म्हणजे PPF, विमा, ELSS मधली गुंतवणूक ती सोडावी लागेल. मग हेल्थ इन्शुरन्सचा ATD प्रीमियम, घरभाडा भत्ता म्हणजे HRA आणि रजा प्रवास भत्ता LTA, आणि तुम्ही स्वतः राहत असलेल्या घराच्या होम लोनवरचं व्याज. या सगळ्या मोठ्या वजावटी या नवीन प्रणालीत मिळत नाहीत. तर मग आता प्रश्न हा आहे की काय निवडायचं? टॅक्सची किचकट प्रक्रिया टाळून मिळणारी सोपी सरळ पद्धत आणि कमी रेट्स, की मग गुंतवणुकी आणि खर्चांवर मिळणाऱ्या मोठ्या वजावटी? याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल.
प्रत्येकाच्या कमाई आणि खर्चावर ते अवलंबून आहे. आता विचार करून निर्णय घेण्याची पाळी तुमची आहे.